जयंत राजाराम पाटील माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट। आता प्रत्येक वेळी उल्लेख करताना असंच करावा लागणार आहे, कारण जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का की राजकारणाचा फारसा अनुभव नसतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांना कसं घडवलं? जयंत पाटलांचे वडील राजाराम पाटील यांनी शरद पवारांना सांगितलं होतं की माझ्या मुलाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे। काय होता तो किस्सा? जयंत पाटलांना नेमकं कसं प्रदेशाध्यक्ष पद मिळालं आणि आता जेव्हा त्यांनी हे पद सोडले तेव्हा ते शरद पवारांपासूनही दुरावणार का? चला सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। जयंत राजाराम पाटील हे नाव घेताना राजाराम पाटील या नावाचा उल्लेख होतोच, कारण जयंत पाटलांना घरातूनच त्यांच्या वडिलांकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं। लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं अकाली निधन झालं आणि त्यांनी उभं केलेलं सहकाराचं जाळं संकटात आलं। त्यावेळी जयंत पाटील अमेरिकेत शिक्षण घेत होते। वडिलांच्या जाण्यानंतर त्यांनी मायदेशी परत येऊन वडिलांचं स्वप्न पुढे नेण्याचं ठरवलं। त्या काळात जयंत पाटील यांना राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता, पण त्यांना शरद पवार यांचा आधार मिळाला। जाणकार सांगतात की राजाराम पाटलांनी आपल्या शेवटच्या काळात पवारांना सांगितलं होतं, माझ्या जयंतची जबाबदारी आता तुझ्यावर आहे। 1984 साली जयंत पाटील महाराष्ट्रात आले, पण काही कारणास्तव पवारांनी त्यांना लगेच पक्षात घेतलं नाही। 1991 मध्ये पाटील आमदारही झाले। शरद पवार मुख्यमंत्री असताना शरद पवारांची जयंत पाटलांच्या मतदारसंघात मोठी सभा झाली, ज्याची तयारी जयंत पाटलांनी केली होती। 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा जयंत पाटलांनी पवारांना फोन केला आणि जयंत पाटील पवारांना म्हणाले, मला माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण मार्गदर्शन कुणाचंच नाहीये। आणि त्यावर शरद पवार म्हणाले, तू माझ्या मुलासारखा आहेस, योग्य निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी आहे। याच शब्दांनी जयंत पाटील राष्ट्रवादीत आले आणि राष्ट्रवादीत कायमचे घट्ट झाले आणि आजवर पवारांशी एकनिष्ठ राहिले। त्यांची मेहनत, त्यांचं राजकारण इतकं परफेक्ट होतं की 2019 मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली। या पदासाठी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत होती, मात्र पवारांनी जयंत पाटील यांच्याच नावाला पसंती दिली होती। शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले की स्टेजवर ढसाढसा रडणारा नेता म्हणजे जयंत पाटील। शरद पवारांवर इतकं प्रेम, इतकी निष्ठा। राष्ट्रवादीत फूट पडली, अजित पवारांनी वेगळा रस्ता धरला, तरी जयंत पाटील ठामपणे शरद पवारांसोबत उभे राहिले। विधानसभा, लोकसभा कुठेही जयंत पाटलांनी आपली ताकद कमी पडू दिली नाही। जयंत पाटील यांनी आता प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, पण अपेक्षेप्रमाणे रोहित पवारांना संधी न देता शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष पद दिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला। या निर्णयामुळे रोहित पवारांचे समर्थक नाराज आहेत असं म्हणलं जाते। काही जण पवारांवरच सवाल उठवत आहेत। तसेच जयंत पाटील आता शरद पवारांपासून दूर जातील का, हा प्रश्न सगळ्यांच्याच तोंडी आहे। पण त्यांच्या गटातील खतखत वाढली आहे। आता या खतखतीचा विस्फोट होतो का, हे पुढचे काही दिवसच ठरवतील। पण तुम्हाला काय वाटतं, प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यामागे जयंत पाटलांचं नेमकं काय कारण असावं आणि आता ते खरंच शरद पवारांपासून दूर होतील का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।